व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाने मध्यंतरी हिंदुत्वाचं एक ढोंग केलं, एक फारस केला रामभक्तीचा. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये हे गेले, मग तिथे रामरक्षा म्हणायची होती यांना, हातात रामरक्षा होती यांच्या पोथी, ती वाचून पण म्हणता आलं नाही. त्याच्यानंतर यांनी नवीन जावई शोध काढलाय की आम्ही हनुमान स्तोत्र म्हणू म्हणे. हनुमान स्तोत्र यांनी कुठून आणलं मला माहित नाही. मारुती स्तोत्र असतं हे मला माहिती, हनुमान चालीसा असतो, पण तो हनुमान चालीसा सुद्धा यांना म्हणता आलेला नाही, म्हटलेच नाही येथे. याच्या पलीकडची गोष्ट बघा तुम्ही. उद्धव ठाकरे आजपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक भाषणात हिंदुत्वावर बोलत आले. काय बोलत आले? आमचं हिंदुत्व असं नाही, आमचं हिंदुत्व तसं नाही, आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही. मग रामरक्षा म्हणण्यासाठी तिथे सगळे शेंडी जाणवावाले का गोळा केले होते? सर्वसाधारण लोक पण आणायचे असते ना. त्यात मग तिथे पेडणेकर बाई होत्या, त्या कोण आहेत? त्या कोण आहेत? मंचावर स्थानच का दिलं मग शेंडी जाणव्याला? यांना गोमूत्र चालत नाही, मग कशासाठी रामरक्षेचं नाटक? आणि आता परत ह्यांना रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणायचंय. कुठे? तो म्हणे संघाच्या गडात जाऊन म्हणणार म्हणे. तर संघाचा गड म्हणजे कोणता? नागपूर. तर आता हे 18 जुलैला नागपूरला चालले आणि नागपूरला जाऊन तिथे यांना हनुमान चालीसा, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणायचंय, अशी यांची इच्छा आहे. हे म्हणू शकत नाहीत, हे आपण आधीच बघितलेलं आहे. तिथे सुद्धा असेच शेंडी जाणव्यावाले हे गोळा करणार, त्यांच्याकडून म्हणवून घेणार, वधवून घेणार, आणि मग बघा 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 आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही रामभक्त आहोत, हे भासवण्याचा प्रयत्न करणार. मात्र जय श्रीराम म्हणणाऱ्यांना आम्ही हरामखोर म्हणतो, असं म्हणणारा व्यक्ती अचानक रामभक्त कसा काय झाला, असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे, हिंदूंना पडलेला आहे. आतापर्यंत शांतीदूतांचं, शांतीप्रियांचं लांबूल चालन करत आलेले उद्धव ठाकरे अचानक हिंदुत्ववादी कसे काय झाले बुवा? तर याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. एकनाथ शिंदेंनी तर स्पष्टच सांगितलं, जेव्हा सत्ता असते तेव्हा दाम, आणि सत्ता गेली की आठवतो राम, असं यांचं वेगळी हिंदुत्व आहे. दुतोंडी हिंदुत्व आहे, दुटप्पी हिंदुत्व आहे. आणि आता हेच दुटप्पी हिंदुत्व पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी हे 18 जुलैला नागपूरला चाललेले आहे. तर नागपूरला जाऊन तिथे काय करणार कुणास ठाऊक, कारण रामरक्षा यांना येत नाही, हनुमान चालीसा येत नाही, मारुती स्तोत्र यांना येत नाही, हे आपण बघितलेलं आहे. मग तिथे जाऊन फक्त टीकाच करणार आहे. ते संघावर टीका करणार, फडणवीसांवर टीका करणार, मोहन भागवतांवर टीका करणार, नरेंद्र मोदी, अमित शहांवर टीका करणार. टीका करण्या व्यतिरिक्त हे तिथे काहीही करणार नाहीयेत. पण तरी बघून घेऊ ना आपण एकदा उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय जाहीर केलेलं आहे, काय बोललेले आहेत उद्धव ठाकरे, हे एकदा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर हिंदुत्वावर सुद्धा उद्धव ठाकरे बोलले, आणि 18 जुलैला आम्ही काय करणार आहोत नागपूरला ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्या आधी एक छोटीशी विनंती करतोय. बघा, 51 विद्यार्थिनींची यादी आपल्याकडे आलेली आहे. यातल्या काही विद्यार्थिनी या अनाथ आश्रमातल्या आहेत, ज्यांना या वर्षीचं शैक्षणिक साहित्य आपल्याला पुरवायचंय, जसं की वह्या, पुस्तकं, कंपास, दप्तर, गणवेश. कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक ज्यांच्याकडे 10 रुपये आहेत चहा प्यायला, त्यांच्या भोजनाची सोय, आणि दुष्काळातून होरपळून निघत असलेला आपला शेतकरी राजा, बळीराजा, जो जगाला पिकून खाऊ घालतो, त्याची लेकरं उपाशी बघवत नाहीत. त्याच्यामुळे माणुसकीची जाणीव ठेवत आपण हे कार्य अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. मित्रांनो, आपण देखील या परिवाराच्या सत्कर्मामध्ये सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा, ही विनंती आहे. बघा, आपलं थोडंसं सहकार्य, योगदान अनेकांच्या आयुष्यामध्ये मोलाचा बदल, सकारात्मक बदल घडवू शकतं, हे आपण आतापर्यंत अनुभवत आलेलो आहोत. तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे, दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं असं वाटतं निश्चितपणे द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे
त्याची रिसिप्ट बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपलं नेमकं काय कार्य चालू आहे हे पण तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या, ही विनंती. आता बघूया 18 जुलैला उद्धव ठाकरे नेमकं तिकडे जाऊन काय करणार आहेत आणि काय आवाहन त्यांनी केलं. गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं. त्याच्यानंतर हा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्हायला लागलेला आहे. येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे. आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. उद्धवजींनी आवाहन केलेलं आहे हिंदूंना की हिंदूंनी आता झोपलेलं चालणार नाही, हिंदू आता जागा झाला पाहिजे. अहो, हिंदू 2014लाच जागा झालेला आहे. झोपेत अजून तुम्हीच आहात. तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही. तुम्ही काय हिंदुत्व जागे करणार आहात आता लोकांचं? आणि काय उरलंय आता हिंदुत्व जागृत करण्याचं लोकांचं? लोक जर झोपेतच असते, हिंदू जर झोपेतच असता तर विधानसभेला उलटफेर झाला नसता. सगळ्यांना कळून चुकलेलं आहे तुम्ही कोणाचं नांगुल चालन करता, तुम्ही कोणासाठी कार्य करता, तुमचा जीव कोणासाठी तळमळतो, कोणासाठी तुटतो तुमचा जीव. सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. मातोश्रीवर कोणासोबत तुमच्या बैठका होतात, किती मुल्ला मौलवी मौलाना येतात तिथे, कशा हिरव्या चादरी अंगावर घेतल्या जातात, हिरव्या शाली पांघरल्या जातात. त्याचे फोटो सुद्धा आलेत ना समोर, व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत समोर. दुसरीकडे हनुमान चालीसा म्हणायला आलेल्या नवनीत राणांना 14 दिवस तुम्ही तुरुंगामध्ये टाकता. रवी राणा यांच्यावर तुम्ही अभद्र टीका करता. ते हिंदू नाहीत का? ते पण हिंदू आहेतच की. आणि जो कोणी हिंदुत्वावर बोलतो, हिंदूंविषयी बोलतो, तुम्ही त्याच्यावर आगपाखड करता. तुम्ही म्हणता आमचं हिंदुत्व असं नाही, आमचं हिंदुत्व तसं नाही, आमचं हिंदुत्व असं आहे. कसं आहे? याकूब मेमनची कबर सजवणं हे हिंदुत्व आहे का? मालवणीच्या उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देणं हे हिंदुत्व असू शकतं का? पालघरच्या साधूंची हत्या झाली त्यावर तुमचं काहीही भाष्य नाही, हे हिंदुत्व आहे का? तुम्ही म्हणता जो काही प्रकार घडलेला आहे तो गैरसमजुतीतून, असा कसा गैरसमजुतीतून घडलाय? 100 कोटींची वसुली करणं हे हिंदुत्व आहे का? शरद पवार जे म्हणतात आम्ही देवांचे बाप आहोत, हे हिंदुत्व आहे का? प्रभू श्रीरामावर अभद्र टीका टिप्पणी करणाऱ्या सुषमा अंधारेंना उपनेतेपद देणं हे हिंदुत्व आहे का? असे अनेक प्रश्न तुमच्या हिंदुत्वाच्या बाबतीत उपस्थित झालेले आहेत, ज्याची उत्तरच तुमच्याकडे नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही, आमचं हिंदुत्व गोमूत्राचं नाही. अहो, गोमूत्र पवित्र मानलं गेलेलं आहे आपल्याकडे. हिंदू धर्मामध्ये गोमूत्राचं विशेष स्थान आहे. आता गोमूत्राचे किती फायदे आहेत हे तुम्हाला सांगून काही उपयोगच नाही, कारण तुम्ही तर सांगितलंच आहे गोमूत्राचं हिंदुत्व आमचं नाहीये म्हणून. आयुर्वेदामध्ये गोमूत्राचं किती महत्व आहे हे एकदा जाणून घ्या, हे एकदा समजून घ्या, समजून घ्या, म्हणजे मग परत गोमूत्र टीका करणार नाही तुम्ही. आदित्य ठाकरे सुद्धा त्याच वळसवीला लागलेले आहेत. ह्या लोकांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे आता सध्या, ह्यांना काहीही करून ते जे 14 आमदार फुटणार आहेत ना ते थांबवायचे. खरं कारण हे याच्या मागचं. नाहीतर काय बघा ना तुम्ही, आता निवडणूक आहेत का 29 पर्यंत? नाही. मग कशासाठी एवढा आटापिटा चालू आहे, एवढी तडफड कशासाठी चालू आहे? त्याचं खरं कारण असं आहे की 6 खासदार तर केले, त्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदार जाणार आहेत. अरविंद सावंत ओम बिर्लांकडे गेले तिकडे संसदेमध्ये, आणि त्यांनी सभागृहामध्ये एक पत्र दिलं वाटतं काहीतरी या 6 जणांच्या विरोधात, की कलम नंबर 10 जे आहे त्या 10व्या कलमानुसार यांना शिंदे गटात जाता येणार नाही, खासदारकी यांची रद्द करा, असं पत्र दिले तिकडे. म्हणून त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार मीडिया जो आहे तो बातम्या पेरतो, उद्धव ठाकरेंचा 6 खासदारांना धक्का. काय धक्का आहे? 2/3 येते आणि 2/3 जाऊ शकतात. बरं, धक्काच जर द्यायचा होता
तर अहो सुप्रीम कोर्टामध्ये अजून तो निकाल लागलेला नाही ना निवडणूक आयोगाकडे आधीचाच, तर हा लागायला तर 29च उजाडेल. आटापिटा फक्त एवढ्याचसाठी चालू आहे की हे 6 गेले ना, जाऊ दे, ते बाकीचे 14 तर वाचवा. ते 14 वाचवण्यासाठी ही तडफड चालू आहे सगळी, ही मरमर सगळी जी चालू आहे, हे हिंदुत्व करणं हे चालू आहे सध्या. हे ते 14 जण जाऊ नये, 14 आमदार शिंदेकडे जाऊ नये, ते थांबून ठेवायचे आहे, म्हणून ही सगळी मरमर आहे. या व्यतिरिक्त काहीही नाही, कारण दुसरं कारणच नाही ना काही यांच्याकडे आता. आणि बघा 2029ला प्रचाराच्या वेळी हे परत हिंदुत्वावरच टीका करणार आहेत, हिंदूंवरच टीका करणार आहेत, कारण ह्यांना त्या मतांची जास्त गरज आहे शांतिप्रिय समाजाच्या. हे आतापर्यंत बघतच आलो आहे आपण, 2022 पासून बघतोय आपण, 19 पासून बघतोय. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आता होता होईल तेवढे प्रयत्न करावेत. आणि हे जे 14 जण आता जायच्या बेतात आहेत, हे फक्त हिंदुत्व करून टिकणार नाही आहेत तुमच्याकडे. यासाठी तुम्हाला त्यांना धरून ठेवावं लागणार आहे, भेटावं लागणार आहे त्यांना, त्यांचे फोन रिसीव्ह करावे लागणार आहेत, त्याशिवाय होणार नाही. आणि त्या भोंग्याला आवरा जरा. ही 6 जण जे गेले ना, ते भोंग्यामुळे गेलेले, घाण शिव्या दिल्या त्या माणसाने कॅमेरा समोर येऊन. या 14 जणांना सुद्धा ते भोंगा आता शिव्या द्यायला सुरुवात करणार, मग ते पण जाणार. आदित्य ठाकरे तर बोललेच ना, जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना नाही म्हणून. आता हे जे उरलेले तुमचे 20 आमदार, यांचे रक्तगट तपासा, लघवी, किडन्या, लिव्हर सगळं तपासून घ्या एकदा, मेंदू, म्हणजे परत असे आरोप करता येणार नाहीत तुम्हाला. कोणाच्या अंगात किती रग आहे किंवा किती शिवसेना आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. ते एकनाथ शिंदेनी दाखवून दिले. खासदार पण निवडून आणलेत आणि 60च्या वर आमदार निवडून आणलेले. आजच्या तारखेला यांची खासदारांची संख्या जास्त आहे शिंदेची, आणि आता त्यांना दिल्लीमध्ये कार्यालय मिळतंय, शिंदेना कार्यालय मिळतंय खासदारांसाठीच. यांचं काढून घेतलं जाणार आहे उद्धव ठाकरेंचं. ती तडफड आहे सगळी, चळफळाट तिथे आहे सगळा, की इकडे भरभराट होत चालली आहे, म्हणजे इकडे भरती सुरू आहे आणि इकडे ओहोटी सुरू आहे. हे सहन होत नाहीये, हे पचनी पडत नाहीये. त्याच्यामुळे आता टीकावर टीका करणं सुरू आहे आणि हे हिंदुत्वाचं सोंग घेणं सध्या सुरू आहे. बाकी दुसरं काहीही नाही, हा स्पष्ट निष्कर्ष निघतोय यातून. या बाबतीत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये निश्चित कळवा बरं का. आमचा कमेंट बॉक्स वाट बघत असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी. जाता जाता परत एकदा विनंती करतो, सुरुवातीला जे आवाहन आपण केलं विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी, त्यांच्या शालेय साहित्याच्या शिक्षणासाठी, कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे औषध उपचार आणि भोजन देण्यासाठी, दुष्काळातून होरफळून निघत असलेला आपला शेतकरी राजा जो जगाला पिकवतो त्याची लेकरं उपाशी बघवत नाही, माणुसकी अजून जिवंत आहे, आपण संवेदनशील आहोत. म्हणून विनंती आहे मित्रांनो, या परिवाराच्या सत्कर्मामध्ये आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतं निश्चित करा. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट बनवता येईल, कार्य नेमकं कसं सुरू आहे ते तुम्हाला कळवता येईल आणि ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. तेव्हा आपल्या थोड्याशा योगदानामुळे काहीतरी सकारात्मक बदल कोणाच्या तरी आयुष्यात घडतो याची जाणीव मनामध्ये ठेवा. माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.